नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी रुचा गद्रे आपलं स्वागत करते. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 16 फाल्गुन शके 1947 अर्थात 7 मार्च 2026. मंडळी, आपल्या कोकणला छान नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा, सह्याद्रीची पर्वतरांग यामध्ये आपलं कोकण बसलेलं आहे. समुद्राच्या काठांजवळ असलेल्या गावांमध्ये शेतीबरोबरच मासेमारी हा एक मुख्य व्यवसाय आहे. कालानुरूप या व्यवसायामध्ये बदल झालेत. आता समुद्रातील मासेमारीच्या बरोबरीने मत्स्यसंवर्धन म्हणजेच मत्स्यशेती केली जाते. मंडळी, आता उन्हाळा सुरू होतोय. अशावेळी तापमान वाढतं, बाष्पीभवन वाढतं. तर या काळात आपल्या मत्स्यशेतीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. आता नेमकं काय करावं लागतं? चला आज याविषयीच माहिती करून घेऊया. ऐकूया उन्हाळ्यामध्ये मत्स्यशेतीमध्ये घ्यावयाची काळजी याविषयी प्राध्यापक सचिन साटम यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार शेतकरी मित्र हो, आज आपल्यासोबत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत झाडगाव रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामधील प्राध्यापक सचिन साटम सर आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी उन्हाळ्यात कोकणामध्ये मत्स्यशेती करताना कोणकोणती काळजी घ्यायला हवी यावर चर्चा करणार आहोत. कोकणची हवामान परिस्थिती पाहता उन्हाळ्यात मत्स्यशेतीमध्ये अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. आज आपण याच विषयी चर्चा करणार आहोत की या उन्हाळ्यात आपण आपल्या तलावाचं नियोजन कसं करायला हवं की जेणेकरून पुढच्या हंगामात आपल्याला उत्तम उत्पादन मिळू शकेल. सर नमस्कार. सुरुवातीला आपल्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत करते. धन्यवाद. सर, या उन्हाळ्यात आपण आपल्या तलावाचं नियोजन कसं करायला हवं की जेणेकरून आपण पुढच्या हंगामात उत्तम उत्पादन मिळवू शकू? कोकणातील मत्स्य शेतकऱ्यांसाठी उन्हाळा हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील काळ असतो. उन्हाळ्याच्या कडक उन्हात मत्स्यपालनाचा हा विषय आज आपण जो घेतला आहे तो फार महत्त्वाच्या वेळीच मांडलेला आहे. बरोबर. उन्हाळा हा केवळ कष्टाचा काळ नसून तो पुढच्या हंगामाच्या तयारीचा सुद्धा पिरियड आहे किंवा वेळ आहे, आपण असं पण म्हणू शकतो. खरंय. आता सुरुवातीला मत्स्यशेती म्हणजे काय आणि आज तिचं महत्त्व कितपत आहे याविषयी जरा आपल्या श्रोत्यांना सांगा. हो, सुरुवातीला आपण मत्स्यशेती म्हणजे काय बघू. मत्स्यशेती म्हणजे आपण माशाचं बीज, छोटं बीज जे आहे ते तलावामध्ये किंवा पाण्याच्या योग्य स्रोतामध्ये सोडून आपण त्याचं योग्य खाण्यायोग्य मासे तयार झाले की ते काढणं, त्याचं पाण्याचं आणि खाद्याचं व्यवस्थापन करणं, ह्याला आपण मत्स्यशेती म्हणू. मासे आपण जर पाहिलं तर हे प्रोटीनचं पुरवठा करणारं हे मुख्य अन्न आहे. नुकताच युनायटेड नेशनने जो रिपोर्ट जाहीर केला त्याच्यातून आपल्याला हे लक्षात येते की मत्स्यशेतीतून मत्स्य उत्पन्नाचा वाटा हा 51% आहे. म्हणजे मत्स्य उत्पादन हे आपलं सागरातून किंवा नैसर्गिक पाण्यातून पण होत असतं, पण त्याच्यातून मत्स्यशेती केली जाते. त्याच्यातून सुद्धा वाटा जो आहे माशाचा उत्पादनला जातो जवळ 50% पण जास्त आहे. बरोबर. आता मत्स्यशेतीचे कोणकोणते प्रकार आहेत त्याविषयी सांगा. मत्स्यशेतीचे विविध प्रकार आहेत. आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याचं वर्गीकरण करू शकतो. सुरुवातीला आपण बघू किती मासे आपण स्टॉकिंग करतो किंवा त्याची कल्चर संवर्धन करतो. एक जातीय मत्स्यशेती केली जाते, त्याच्यामध्ये काही वेळेला फक्त कोळंबीचं किंवा फक्त एखाद्या माशाचं, कटला असेल तर कटला, रोहू असेल तर रोहू, पंगस असेल तर पंगस, जिताडा, काळुंदर अशा माशांचं करतो आपण, त्याला एक जातीय मत्स्यसंवर्धन म्हणतो. मोनोसेक्स मत्स्यसंवर्धन याच्यामध्ये तिलापिया किंवा जंबो कोळंबी याचं म्हणजे एकाच त्याचं जे लिंग असतं त्यांचं ते एकलैंगिक फक्त संवर्धन केलं जातं कारण जेणेकरून त्याचं वाढ जास्त भेटते. त्याच्यानंतर मिश्र मत्स्यशेती याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो वेगवेगळ्या थरानुसार आपण माशांची संवर्धन करतो. कटला, रोहू, मृगल असेल किंवा निमखाऱ्या पाण्याच्या बाबतीत पाहिलं तर कोळंबी आणि मिल्क फिश असेल किंवा समुद्र काकडी यांचं सुद्धा संवर्धन केलं जातं. आपल्याकडे समुद्र काकडीचं केलं जात नाही, पण काही देशामध्ये केलं जातं. त्यानंतर एकात्मिक मत्स्यशेती म्हणजे जे आपल्याकडे इतर घटक आहेत, म्हणजे प्राणी असतील किंवा इतर वनस्पती किंवा इतर फळझाडं असतील, त्यांचा मत्स्यशेतीमध्ये वापर करा. मत्स्यशेतीचं पाणी आहे तर त्यांच्यासाठी वापर करावं. असं एकमेकाचा उपयोग करून जे आपण शेती करतो त्याला एकात्मिक मत्स्यशेती असं म्हणतो. बरोबर. आता पाण्याचा स्रोत कोणता आहे यावर सुद्धा मत्स्य संवर्धनाचे विविध प्रकार पडतात का? हो, आपण गोडा पाणी म्हणजे ज्याच्यामध्ये खारटपणा नसतो
गोड्या पाण्यामध्ये कटला, रोहू, मृगल, तिलापिया असे मासे करतो. त्यानंतर निमखारं पाणी म्हणजे जिथे खाडीचं पाणी किंवा जिथे समुद्राचं पाणी खाडीला येऊन भेटतं हं, ते निमखारं पाणी. त्याच्यामध्ये टायगर आणि वर्णमयी कोळंबी याचं सध्या संवर्धित केली जाते. हं. त्याच्यानंतर खाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती ज्याच्यामध्ये खेकडे असेल किंवा समुद्र शैवाळ असेल, आता जिताडा किंवा कोबिया किंवा सिल्वर पंपाने याचं सिकेजमध्ये कल्चर केलं जातं. हं. आता आपल्या राज्यामध्ये आणि कोकणामध्ये मत्स्यशेतीची सद्यस्थिती काय आहे हे जरा आपल्याला सांगता येईल का? आपल्या राज्याला, महाराष्ट्र राज्याला जवळजवळ 878 किलोमीटर समुद्रकिनारा लाभला आहे. हं, साधारण 5.5 लाख मेट्रिक टन हे आपलं राज्याचं उत्पादन आहे. हं, 2,48,000 हेक्टर हे गोड्या पाण्याचं मत्स्य तलाव आहेत. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर शासनाने शेततळं बांधण्यामध्ये जेव्हापासून प्रोत्साहन दिलं तर साधारण 2.5 लाख शेततळी आपल्या राज्यामध्ये आहेत. बापरे. म्हणजे मागेल त्याला शेततळं किंवा मनरेगा योजना आहे किंवा नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या ज्या हं, मिशनच्या ज्या योजना आहेत त्याच्यातून भरपूर शेततळी तयार झालेल्या आहेत. आपल्याकडे कोकणामध्ये सुद्धा काही शेततळी आज आहेत. बरोबर. आता आपल्या कोकणामध्ये उन्हाळ्याचा मत्स्यशेतीवर नेमका काय परिणाम होऊ शकतो याविषयी सांगा. नुकताच आपण पाहिलं तर आपलं उन्हाचा चटका भरपूर वाढला आहे. हं, उन्हाळा हा आपला कडक असतो. याचा मुख्य परिणाम म्हणजे तलावातील पाण्याचं तापमान वाढतं आणि त्यामुळे पाण्यात विरघळलेला ऑक्सिजनचा जो पातळी असते ती कमी व्हायला लागते. हं. यामुळे माशांना श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी त्याची वाढ काही प्रमाणात मंदावते. बरोबर. कोकण भागामध्ये उन्हाळ्यात मत्स्यशेतीसमोर कोणती प्रमुख आव्हानं आहेत? कोकण परिसरात मार्च ते मे दरम्यान जवळजवळ आपल्याकडे 35 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान असतं. हं, त्यामुळे तलावातील पाण्याचं तापमान वाढतं, विरघळलेल्या प्राणवायूचं प्रमाण कमी होतं, पाण्याची पातळी लवकर घटत जाते, खाली खाली कमी होत जाते. हं, परिणामी मासे तणावग्रस्त होतात आणि मासे तणावग्रस्त झाल्यामुळे माशांना रोगराई जी आहे हं, ती लवकर लागू शकते. हं, विशेषतः जर गोड्या पाण्यातील मासे असतील, कटला, रोहू, मृगल अशा माशांना जास्त त्रास होतो. हं. बरोबर. तर आता तुम्ही जसं म्हणालात की 35 ते 40 डिग्रीपर्यंत आपल्या कोकणातलं तापमान जातो, नाही का? हो. आणि याचा त्रास जो आहे तो आपल्या माशांना होतो. त्याची प्रमुख लक्षणं काय असतात त्याविषयी सांगा. पाणी गरम झाल्यामुळे आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे मासे पाण्याच्या वरच्या थराला येतात आणि वर येऊन पोहू लागतात हं, आणि त्यामुळे काय होतात, मासे सुस्त होतात आणि खाद्य कमी खातात आणि ह्यामुळे आपण अंदाज करू शकतो की मासे हे तणावग्रस्त किंवा त्यांना त्रास व्हायला सुरुवात झाली आहे. बरोबर. तलावातील पाण्याचं नियोजन कसं करायला हवं? उन्हाळ्यामध्ये तलावातील पाण्याची पातळी कमी व्हायला नाही द्यायला पाहिजे, हं, कमी होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात बाष्पीभवन हे मोठ्या प्रमाणात होत असतं, त्यामुळे तलावात 4 ते 5 फूट पाणी कसं राहील याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. हं, शक्य झालं तर आपण तलावाच्या काठावर नेटिंग म्हणजे जाळं वगैरे वापरलं हं. तर पक्षी किंवा इतर प्राणी जे पाण्याच्या शोधात येतील तर त्याच्यामुळे माशांना त्रास होणार नाही, त्यामुळे जाळं वापरणं उत्तम होईल. बरोबर. उन्हाळ्यात तलावातील पाण्याचं व्यवस्थापन नेमकं कसं करायला हवं? तलावाची पाणी आपण आताच म्हटल्याप्रमाणे साधारण 3 ते 4 फूट तरी ठेवावी. हं, दर 10-15 दिवसांनी 20 ते 25% पाणी ताजं नवीन भरावं. पाण्याचं तापमान 28 ते 32 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर राहिलं तर उत्तम, ते ठेवण्याचा प्रयत्न करावं. हं, त्यासाठी सकाळी सकाळीच आपण पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे हं, तर ते तपासावं. साधारण किमान 5 मिलीग्रॅम प्रति लिटर जर ऑक्सिजन असेल तर ते उत्तम. हं. आपल्याकडे जर असेल तर एरेटरचा वापर करावा. काही वेळेला एरेटर नसेल तर आपल्या पंपाच्याद्वारे तलावातील पाणी तलावातच उडवण्याचा सुद्धा शेतकरी हं. प्रयत्न करतात. जर मासे सकाळी पृष्ठभागावर येत असेल तर तरी पटकन पाणी बदललं पाहिजे आणि एरेशनचं प्रमाण वाढवलं पाहिजे. बरोबर. म्हणजे एकूणच बारकाईने लक्ष देणं आपल्या तलावावर गरजेचं आहे, नाही हो का? हो. उन्हाळ्यात माशांना खाद्य देताना कोणती काळजी घ्यावी? कुठल्याही प्रकारच्या मत्स्यशेतीमध्ये आपलं खाद्याचा जो खर्च आहे तो 50% जास्त हं, येत असतो आणि जर आपण खाद्य जास्त दिलं तर नक्कीच त्याचं खर्चसुद्धा वाढतो आणि माशांना काही प्रमाणे त्रास होऊ शकतो, तलावाला त्रास होऊ शकतो. हं, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मासे तापमान जसं वाढतं तसं मासे खाद्य खात नाहीत. हं. म्हणून सकाळी लवकरात लवकर म्हणजे शक्यतो 7 ते 9 वाजता जर आपण खाद्य दिलं किंवा दुपारचा वेळ टाळून संध्याकाळी साधारण 5-6 नंतर जर आपण खाद्य दिलं तर उत्तम. हं, प्रथिनयुक्त आणि संतुलित खाद्य द्यावं. मासे खाद्य खात नसलं तर प्रमाण कमी करावं. हं. जेणेकरून खाद्य उरून पाण्यामध्ये दूषित घटक आतमध्ये राहून कुजून पाणी खराब होऊ नये. तर आता माशांचे आजार टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यायची? उन्हाळ्यात पाण्याचं अमोनियाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे पाण्याची गुणवत्ता तपासली पाहिजे. पाण्याचा सामू
आणि अमोनिया याची चाचणी जर आपण केली तर उत्तम. हं, तलावात पाणी फिरतं राहील. मगाशी म्हटलं आपण एरेटर, तसं एरेटर किंवा कमीत कमी पंपाने तरी पाणी जर फिरतं राहील असं जर बघितलं तर पाण्यात वेगवेगळ्या तापमानाचे थर होणार नाहीत. हं, पाणी मिक्स होत राहील. जर मासे पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन आ करून जर असं श्वास घेताना जर दिसले हं. तर ऑक्सिजन कमी आहे हे ओळखावं आपण आणि त्वरित आपण पाण्यामध्ये ऑक्सिजन कसं मिसळलं जाईल याचे उपाय केले पाहिजेत. बरोबर. उन्हाळ्यामध्ये रोग प्रतिबंधासाठी काय उपाययोजना करायला हवी? मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये मासे तणावाखाली येतात. तणावाखाली आले की माशांना सहजगत्या रोग लागू शकतात. हं, त्यामुळे दर 15 दिवसांनी आपण पाण्याचा सामू तपासावा. तो साधारण 7.5 ते 8.5 असावा. हं, जर गरज लागली आपल्याला तर आवश्यकतेनुसार योग्य चुना वापरावा. साधारण 200 ते 300 किलोग्राम प्रति हेक्टर असा वापरावा. हं, मासे सुस्त दिसल्यास किंवा पृष्ठभागावर येत असल्यास त्वरित त्याची तपासणी करावी. माशाची सॅम्पलिंग करून जर आपण माशांच्या बॉडीवरती काही बॅक्टेरियलचं इन्फेक्शन आहे हं. किंवा माशांचे पर किंवा माशांचे कल्ले असतील तर इथे कुठे शक्यतो जेव्हा जीवाणूजन्य इन्फेक्शन होतं तेव्हा पहिले त्यांचे पर आहे तर त्यांच्या हं. तिथे काळसरपणा दिसायला लागतो तर ते आपण पाहून हं, तर ते असे रोग आपण टाळण्यासाठी किंवा लवकरात लवकर पहिलेच उपचार करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. बरोबर. आणि जर नवीन बीज आपण जर आणलं तर साधारण 5 ppm पोटॅशियम परमॅंगनेटने त्याच्यावर उपचार करून मासेचं बीज सोडलेलं बरं. बरोबर. अशा प्रकारे काही गोष्टींमुळे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? प्रत्येक वेळेला शक्य असेल असे नाही, पण तलावाच्या चारी बाजूने जर आपण शक्य असेल तर थोडंसं सावलीचं हं. छत किंवा तलावाच्या काठावर वेली किंवा जर झाडं लावली तर पाण्याचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल. हं, पक्ष्यांच्या संरक्षणासाठी मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे जाळं लावावं. पाण्याची गळती रोखावी. पाण्याची गळती रोखावी म्हणजे तलावातून पाणी कुठून झिरपून किंवा लिकेज होऊन बाहेर जाऊ नये. पाण्याची पातळी कमी होईल असे पाणी गळती होऊ नये याची काळजी हं. घेतली पाहिजे. जर उन्हाळ्यामध्ये एरेटर्स चालू राहणं फार महत्त्वाचं असतं. त्याकरिता वीज पुरवठा खंडित झाला जनरेटरची व्यवस्था ठेवावी. हं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दररोज आपल्या तलावाकडे स्वतः जाऊन आपण पाहणी करणं. शक्यतो सकाळच्या वेळेला हीच खरी आपली मत्स्यशेतीची आपण काळजी घेऊ शकतो. बरोबर. आता आपल्या कोकणातील खार पाण्यातील मत्स्यशेतीत काय काळजी घ्यायला हवी? जसं पाण्याचं बाष्पीभवन होतं तसं पाण्याची लेवल कमी होत जाते आणि पाण्याची जी शारता आहे हं, ही वाढत जाते. आपल्याकडे कोकण किनारपट्टीवरती वन्नामी कोळंबी असेल किंवा टायगर कोळंबी असेल ह्याची मच्छी शेती केली जाते, कोळंबी शेती केली जाते. हं, यामध्ये 10 ते 25 PPT जर सॅलिनिटी असेल तर उत्तम. काही वेळेला मे महिन्यामध्ये किंवा ते कडक उन्हामध्ये तर ही जी आहे शारता आहे ती काही वेळेला 40, 45, 50 पर्यंत जाऊ शकते. तर ती एवढी होऊ नये म्हणून नवीन पाणी आतमध्ये घेणं हं. हे फार महत्त्वाचं असतं. तर बरोबर. पाणी वॉटर एक्सचेंज करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. हं, तळातील जो कुजलेला घाण असेल ती काढणं. काही वेळेला नवीन त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्सचा वापरसुद्धा आपण करू शकतो. त्याच्यावर सॉईल प्रोबायोटिक्स असतील म्हणजे मातीसाठी प्रजैविके आहेत, पाण्यासाठी प्रजैविके आहेत तर त्यांचा आपण वापर करू शकतो. हं. बरोबर. आता आपण बघतो की बारीक सारीक गोष्टींकडे जेव्हा आपण मत्स्य संवर्धन करतो तेव्हा काळजी घ्यावी लागते नाही का? बारकाईने लक्ष द्यायला लागतं. तर यासाठी उन्हाळी दैनंदिन चेकलिस्ट तुम्ही सांगू शकाल का? चेकलिस्ट जर आपण स्वतः जर तयार केली अनुभवानुसार तर उत्तम. आपण म्हटल्याप्रमाणेच जर सकाळी 6 ते 8 वाजता जर पाणी तपासलं हं, आणि त्याच्यावरती पाण्याची क्वालिटीप्रमाणे आपण एरेटर व्यवस्थित चालू आहेत की नाही हे जर पाहिलं तर उत्तम. हं, त्यानंतर सकाळी 8 ते 9 वाजता जर आपण पहिलं फिडिंग दिलं म्हणजे हं, पहिलं खाद्य जे द्यायचं आहे माशांना तर ते जर दिलं तर उत्तम. सूर्यप्रकाश वाढण्यापूर्वी माशांना अल्प प्रमाणात जर आपण काहीसं खाद्य दिलं तर उत्तम. जसं जसं उन्हामुळे पाण्याचं तापमान वाढतं तसं मासे खाणं कमी करतात. त्यामुळे दुपारी 1 ते 3 वाजता जर आपण तापमान नियंत्रणासाठी एरेटर जर आपण चालू केले हं. तर पाणी ठराविक वरचंच गरम न होता मिक्स होईल पूर्ण आणि पूर्ण कंट्रोलमध्ये राहील. हं, त्याप्रमाणे जर संध्याकाळी 5 ते 6 वाजता जर आपण निरीक्षण केलं तर मासे फिरतायत का हं, किंवा त्यांना खाद्य कमी पडलं आहे का किंवा मग त्यांना ऑक्सिजन कमी पडतो का हे आपल्याला लक्षात येईल. हं, त्यामुळे संध्याकाळी 6-7 वाजता आपण पुन्हा त्यांचं जे दुसरं खाद्याचा जो आपला जो डोस असेल हं. तो देऊ शकतो. बरोबर. आता उन्हाळ्यामधील फिडिंगचे महत्त्वाचे नियम काय आहेत? कडक उष्णतेमध्ये माशांची पचनशक्तीसुद्धा कमी होते. त्यामुळे खाद्य देताना आपण काही गोष्टी पाळू शकतो. साधारण इतर दिवसांपेक्षा जर ऊन कडक असेल तर त्यावेळेला 25 ते 30% आपण खाद्यामध्ये कपात केली हं, तर जे खाद्य मासे न खाता जे उरणार आहे तर ते उरणार नाही आणि आपलं खर्चाची सुद्धा बचत होऊ शकते. तलावामध्ये जे पाणी कुजणार आहे तर त्याची सुद्धा बचत होऊ शकते. हे खाद्य आपण साचू न देणे हे पण फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जर आपण तलावामध्ये चेक ट्रे तयार केलेत आणि चेक ट्रेमध्ये सुद्धा खाद्य त्याच वेळेला टाकलं
आणि 10 ते 15 मिनिटामध्ये खाद्य खाल्लं आहे की नाही हे जर आपण पाहिलं तर उत्तम. जर 15 मिनिटामध्ये त्या ठराविक वेळेमध्ये जर खात नसतील खाद्य तर ते आपण त्या प्रमाणात आपण मासे खाद्य कमी करू शकतो. आणि जर माशाच्या बाबतीत तरी त्यांना पचायला हलकं आणि तरंगणारं जर खाद्य दिलं तर उत्तमच. बरोबर. आता आपण बघितलं की अशा प्रकारे आपण हे मासे आहेत ते आपल्या तलावामध्ये वाढवणार आहोत. तर या माशांची किंवा कोळंबीची जी विक्री आणि काढणी आहे ती सुद्धा योग्य वेळी करणं गरजेचं असतं नाही का? हो. जर आपण पाहिलं तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला जर मासे हे बाजारातील योग्य आकाराला म्हणजे आपण मासे विक्री करू शकतो. ह्या जर आकाराचे जर आपल्या झाले असतील तर ते त्वरित काढलेले बरे. म्हणजे काही लोकांचं असतं की जास्तीत जास्त वाढवावे. पण जर तुम्ही वेळेत त्याची माशाची काढणी केली तर होणारा पुढचा जो खर्च आहे आपला तो वाचू शकतो आणि पुढच्या पिकासाठी आपण नियोजन करू शकतो. आपल्याला अशा वेळेला जर मासे काढले तर बाजारभाव सुद्धा चांगला मिळू शकतो. पाण्यावरचा ताण कमी होतो आणि पुढच्या पिकाचं नियोजन करता येतं. उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे तापमान वाढतं. हे सुद्धा ह्याच्यामुळे आपल्याला वाचवता येतं. बरोबर. आता तलावाच्या पूर्वतयारीमध्ये मातीचं आरोग्य सांभाळण्याकरता काय करायला हवं? जर आपण उन्हाळ्यामध्ये जर मासे काढले तर आपण पुढच्या पिकाची आपण तयारी करू शकतो. तर ही आपण उन्हाळ्यामध्येच करू शकतो. जर आपण मासे आपले जे आहेत किंवा कोळंबी असेल किंवा जे इतर मत्स्यशेतीतलं आपलं क्रॉप असेल तर ते काढल्याच्या नंतर तलाव रिकामा झाला तर तो वेळच्या वेळी आपण जर सुकवला कोरडा केला तर आपण त्याच्यातील जी पुढच्या क्रॉपची जी तयारी करतो त्याला आपण पूर्वतयारी म्हणतो. म्हणजे पॉन्ड प्रिपरेशन म्हणतो. साधारण 10 ते 15 दिवस जर तलाव उन्हामध्ये कोरडा जर आपण सुकला तर त्याच्यामुळे रोगकारक जे जंतू आहेत तलावामधले ते नष्ट होतात. त्यानंतर जर आपण नांगरणी केली त्याला आपण मशागत म्हणतो. ही जर मशागत केली तर आपण त्याच्यातले जमिनीमधले जे विषारू वायू आहेत खाद्य पडून किंवा तलावाच्या संवर्धनामध्ये जे विषारू वायू तयार झालेले आहेत तर ते बाहेर पडतात आणि मातीचा कस सुधारतो. जर जुनी घाण आपल्याला जर दिसत असेल काही वेळेला तलावाच्या काही ठिकाणी आपल्याला काळी घाण अशी दिसते तर ती स्क्रॅप करून जर वरच्यावर उचलून टाकली तर ते उत्तम. आणि जेणेकरून सेंद्रिय पदार्थ जे कुजलेले घटक आहेत त्यांचं विघटन सुद्धा होऊन जाईल. याशिवाय जर आपण उन्हाळ्यामध्येच जर आपण मातीच्या सामूनुसार जर चुना वापरला तर माती आपली ही निर्जंतुक होते आणि जे आपण नंतर जेव्हा संवर्धन करणार आहोत तेव्हा पाण्याची गुणवत्ता आपल्याला चांगली मिळते. बरोबर. आता तलावाची देखभाल आणि दुरुस्ती करताना पावसाळ्यापूर्वीची जी तयारी आहे ती कशी करायला हवी? हो, हे पण आपण जर उन्हाळ्यातच केलं तर फार उत्तम. बांध मजबूत करणं, जर तलावाचे आपले बांध कुठे खचले असतील तर ते आपण मजबूत करून घेऊ शकतो. पाण्याचे इनलेट असतील म्हणजे पाणी घ्यायचे आणि पाणी सोडायचे जे गेट आहेत तर तिथे कुठे गंजलेले भाग असतील किंवा तुटलेले भाग असतील किंवा कुठे लिकेज असेल तर ते आपण काढू शकतो. त्याचप्रमाणे आपले जे जाळी आहेत म्हणजे फेक जाळं असेल किंवा ओढ जाळं असेल ते फाटले असतील तर ते आपण शिवून घेऊ शकतो किंवा नवीन आणू शकतो. आपली मोटर असेल किंवा पाईपलाईन असेल ती खराब झाली असेल तर ते आपण आताच तपासून उन्हाळ्यामध्ये दुरुस्त करू शकतो. पाण्याची गळती कुठे कुठे आहे आपल्याला माहिती असतं तर तिथे पुन्हा आपण खणून असेल किंवा बांध बंदिस्ती करून ती गळती बंद करू शकतो. आणि या काळात आपण जर अशी म्हणजे पावसाच्या पूर्वी जर आपण ही जर काळजी घेतली तर आपल्याला पावसामध्ये जेव्हा आपण संवर्धन करणार आहोत तेव्हा आपल्याला अडचणी येत नाहीत. बरोबर. आता पुढच्या हंगामासाठी नर्सरी तलाव तयार करताना नियोजन हे कसं करायला हवं? भरपूर शेतकरी असतात ते पाऊस पडल्याच्या नंतर तलाव त्यांचा भरल्याच्या नंतर त्यांना समजतं की त्यांना विचार करतात की आपण आता कुठलं बीज सोडावं, कुठल्या साईजचं बीज सोडावं. मग त्यांना पाहिजे त्या आकाराचं बीज भेटत नसतं. तर याकरता आपण हे उन्हाळ्यातच त्याची विचार केलेला बरा. म्हणजे त्यासाठी आपला नर्सरी तलाव जर आवश्यक असेल तर नर्सरी तलाव आपण तयार करून ठेवला पाहिजे जेणेकरून आपल्याला छोटी पिल्लं आणून फ्राय असेल किंवा स्पॉन असेल ते आणून आपण छोटी पिल्लं आणून त्याचं आपण बोटुगलीसारखं बीज आपण तयार करू शकतो. आपण स्वतः बीज तयार करू शकतो. बरोबर. आणि कुठले मासे आपण गेल्या वर्षी आपण चालू वर्षी किंवा मागच्या वर्षी कुठल्या माशांना जास्त दर मिळत होता, कुठल्या माशांना आपल्या भागामध्ये डिमांड आहे याचा जर आपण विचार केला तर अशा माशांचा आपण पुढच्या पिकासाठी निवड करू शकतो. त्याचबरोबर आपण हे बीज कुठे भेटेल याचा सुद्धा आताच विचार करून ठेवलेला बरा. बरोबर. आता उन्हाळ्यामध्ये मत्स्यशेतीमध्ये होणारे परिणाम बघता इतर कुठले सुरक्षित मत्स्यशेतीचे प्रकार आहेत का? हो, आता तलावामध्ये मत्स्यशेती संवर्धन हे ओपन संवर्धन झालं. काही मत्स्यशेतीचे प्रकार आहेत तिथे उन्हाळ्याचा जास्त संबंध येत नाही. तिथे म्हणजे बंदिस्त मत्स्यशेती म्हणजे रास सिस्टीम म्हणतो आपण, रिसर्क्युलेटेड ॲक्वाकल्चर सिस्टीम. तिथे पाणी आपण सतत फिल्टर करून तेच पाणी वापरत असतो. त्याचाच एक प्रकार म्हणजे बायोफ्लॉक मत्स्य संवर्धन आहे.
हा सुद्धा इंडोर शेडमध्ये कल्चर केलं जातं. हे सुद्धा आपण करू शकतो. पिंजरा मत्स्य संवर्धन हे मोठ्या मोठ्या पाण्याच्या स्रोतामध्ये म्हणजे धरणं असतील किंवा समुद्रामध्ये केलं जातं. तिथे सुद्धा जास्त उन्हाचा परिणाम होत नाही. त्याचबरोबर बंदिस्त जागेमध्ये आपण खेकडा पालन जे करतो, असे जर आपण नवीन वेगवेगळे प्रकार जर आपण केले तर त्याच्या उन्हाळ्याचा जास्त तिथे परिणाम होत नाही. हां, बरोबर. आता शेती करताना काळजी घेण्याकरता अलर्ट देणारी संस्था किंवा एखादी सोय आहे का? हो, आता आपण बघतोय की आपण ॲप मोबाईलचा भरपूर वापर करत असतो. दामिनी ॲप असेल किंवा इन्क्वायस ॲप आहेत. तर हे शासनाचे जे ॲप आहेत त्याच्यावरून आपल्याला पाऊस असेल किंवा वादळ असेल तर हे केव्हा येते की केव्हा येऊ शकतं ह्याचा आपल्याला अंदाज येतो. किंवा गेल्या वर्षीच आपण पाहिलं तर आपलं साधारण 6, 7, 8 मेच्याच दरम्याने मोठा पावसाळा आपला सुरू झाला. तर अशा वेळेला हे ॲप आपल्याला मदत करू शकतात की जे आपण कुठल्या कालावधीमध्ये पाऊस पडतो ह्याचे आपल्याला अंदाज देतात. आपल्या कोकण कृषी विद्यापीठाचं ग्रामीण कृषी मौसम सेवा म्हणून योजना आहे. त्याच्यामध्ये दर आठवड्याला आपले जे शास्त्रज्ञ आहेत तर ते आढावा घेऊन मत्स्य शेतीमध्ये असेल किंवा इतर शेतीमध्ये काय केलं पाहिजे आपल्या सीझन या प्रमाणे सर्व तर याची सल्ल्यांकडे सल्ले आपण देत लक्ष असतात. देऊन त्याप्रमाणे आपण आपल्या मत्स्य तलावाची काळजी घ्यायला हवी, नाही का? हो. आता मत्स्य शेतकऱ्यांना कोणतं आव्हान तुम्ही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने कराल? उन्हाळा हा आपण पाहिला तर मत्स्य शेतीसाठी संवेदनशील काळ आहे. नियमित पाणी तपासलं, योग्य खाद्य व्यवस्थापन केलं आणि रोग प्रतिबंधक उपाय आपण योग्यच वेळी केलं तर उत्पन्नाची जी घट होणार आहे आपली ती टाळता येईल. आणि कोकणातील आपल्या शेतकऱ्यांनी योग्य तांत्रिक पद्धतीचा वापर करून अधिकाधिक उत्पादन आणि नफा मिळवावा हीच आपण सगळ्यांना आवाहन करतो. निश्चितच. सर, आज आपण इथे आलात आणि आपल्या सर्व श्रोत्यांना उन्हाळ्यात मत्स्य शेतीमध्ये कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी याविषयीची अतिशय सविस्तर अशी माहिती दिली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. उन्हाळ्यामध्ये मत्स्यशेतीमध्ये घ्यावयाची काळजी याविषयी प्राध्यापक सचिन साटम यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ देखील संपत आले. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी रुचा गद्रे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार.